पुढच्या काही महिन्यांनी नाशिक मधला जो कुंभमेळा आहे तो पार पडणार आहे। त्याच्यासाठी प्रशासन जे आहे ते कामाला लागलेलं आहे। मात्र या सगळ्यात विजय कुमार यांनी एक मोठा आरोप केलेला आहे, तो म्हणजे नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी जे 25,000 कोटींची कामं आहेत ती डीपीआर च्या व्यतिरिक्तच केली गेलेली आहेत, असा त्यांचा आरोप आहे। ते आता आपल्या सोबत आहेत। सर, तुम्ही काय सांगाल की डीपीआर शिवाय 25,000 कोटींची कामं जी आहेत ती केलेली आहेत, नेमकं काय संपूर्ण प्रकरण, काय तुमचा आरोप आहे? केलेली आहे नाहीत। हे नाशिकचा जो कुंभमेळा आहे त्या निमित्ताने 25,000 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे। नाशिक कुंभमेळ्यासाठी एक विशिष्ट कायदा करण्यात आलेला आहे। त्या कायद्यानुसार प्राधिकरण स्थापन करण्यात आलेलं आहे आणि त्या कायद्यामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे, असं नेहमीच सुद्धा एक प्रॅक्टिस असते की ज्या वेळेला एवढा मोठा खर्च असतो, एवढी मोठी काहीतरी योजना आखली जाते, तर त्याचा डीपीआर म्हणजे डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट असला पाहिजे, नाहीतर सगळ्या कामामध्ये गोंधळ उडतो। तर तसा डीपीआर मी आधी प्रयत्न केला वेबसाईटवर मिळवण्याचा, तो मिळाला नाही म्हणून माहिती अधिकारात मागण्याचा प्रयत्न केला। तर माहिती अधिकारामध्ये डीपीआरच्या ऐवजी त्यांनी काहीतरी थातूर मातूर माहिती दिलेली आहे आणि त्यालाच ते डीपीआर म्हणतात। जर एवढ्या मोठ्या 25,000 कोटी रुपयांच्या योजनेचा डीपीआर नसेल तर त्याच्यातून अनियमितता, अनागोंदी आणि भ्रष्टाचाराला वाव मिळतो आणि कदाचित असा वाव मिळावा म्हणूनच हा डीपीआर करण्यात आलेला नाही, असा माझा स्पष्ट आरोप आहे। कारण डीपीआर नसेल तर कुठलंही काम चांगलं होणार नाही, म्हणजे काम होणारच नाही किंवा त्याच्यामध्ये सुसूत्रता नसेल। त्यामुळे आता राज्यातल्या नागरिकांनीच लक्ष घातलं पाहिजे, कारण राज्य शासनाला हे माहिती आहे की हा डीपीआर नाही, कायदा असतानाही कायद्याचं पालन होत नाही। जर कायद्याचं पालन करायचंच नसेल तर एवढा मोठा कायदा तयार तरी कसाच करायचा। शिवाय ह्या प्राधिकरणावर किंवा ह्या सगळ्या कुंभमेळ्याची व्यवस्थित कामं व्हावीत यासाठी काही मंत्र्यांची एक मंत्री समिती सुद्धा नेमलेली आहे। असं असतानाही असा अनागोंदी तिथं चाललेली आहे। त्या संदर्भामध्ये मी माहिती मागितली होती आणि डीपीआर शिवाय ही कामं चाललेली असल्यामुळे आता राज्य शासनाने आणि राज्यातल्या नागरिकांनी याच्याकडे बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे। तर डीपीआर म्हणजे कसं काम करतं बरं, जर सामान्य नागरिकांना समजवायचं झालं? डीपीआर म्हणजे हा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट असतो, काय कामं करायची आहेत, कशी करायची आहे, आधीची परिस्थिती काय आहे, ते करताना धोके काय आहेत, पर्यावरणाचं काय होणार आहे, लोकांना किती उपयोग होणार आहे, पैशाच्या तुलनेत तो उपयोग योग्य आहे का, या सगळ्याचा उल्लेख आणि त्याचे आराखडे वगैरे या सगळ्या आणि किती काळ ते काम चालणार आहे या सगळ्याचा उल्लेख त्या डीपीआरमध्ये असतो आणि तो मोठा असतो। म्हणजे अनेक खाती एकत्र येऊन त्याच्यासाठी म्हणूनच प्राधिकरण स्थापन केलं जातं, कारण प्रत्येक जर यंत्रणा वेगळं काम करू लागली तर त्याची सुसूत्रता राहणार नाही। म्हणून मग ते एकाच प्राधिकरणाच्या अंडर असलं मग सगळी कामं सूत्रबद्ध पद्धतीने एकमेकांना कुठेही अडथळा न आणता पार पडू शकतात। त्यासाठी हे प्राधिकरण असेल, त्यासाठी कायदा असो आणि त्यासाठी डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणतात त्याला। नियोजन पद्धतीने होण्यासाठी हे डीपीआर असतो। मग याच्यात 25,000 कोटींचा जो डीपीआर आहे तो त्याच्या व्यतिरिक्त करण्यात आला, त्याच्यात कुठे भ्रष्टाचाराला वाव मिळतो का? नाही, भ्रष्टाचार ज्या अर्थी तुम्ही डीपीआर केला नाही, डीपीआर म्हणजे एकूण गरज किती किती खर्च केला झाला याची सगळी माहिती असते। डीपीआर म्हणजे हा डीपीआर नाही, ही फक्त किती खर्च मंजूर केलाय आणि किती खर्च आतापर्यंत झाला आणि किती पुढे खर्च करणार याची माहिती आहे। भ्रष्टाचार होऊ शकतो याच्यात? 100% होऊ शकतो, कारण ज्याचं प्लॅनिंगच नाही, कसा खर्च करायचा हेच माहिती नाही, अनागोंदी आहे, जबाबदार कोण, उत्तरदायित्व कोणाची। आणि याच्यामध्ये जर समजा भ्रष्टाचार झाला तर याच्यामध्ये कुठेही कुणालाही दोषी धरण्याची काही तरतूद नाहीये। डीपीआर असेल तर त्याच्यामध्ये अशा उत्तरदायित्व असतं त्याच्यामध्ये, म्हणजे कुणी काही गडबड केली तर त्याला काय हे करायचं ते, म्हणजे भ्रष्टाचार झाला तरी तो कोणाला आपण दोषी नाही ठरवू शकत? कारण कायदाच नाही, प्राधिकरणच नाही तर कसं ठरवणार ना। आता तुमची काय मागणी असेल किंवा याच्यात काय चौकशी केलंय राज्य शासनाने, राज्य शासनाला हे माहिती आहे तरीही ते करत नाहीत। आता नागरिकांनी याच्या संदर्भात आवाज उठवला पाहिजे। नक्कीच आपण बघितलं की नाशिकचा जो कुंभमेळावा भरणार आहे त्याची नियोजन पद्धतीने काम होण्यासाठी एक डीपीआर असतो, त्याच्या व्यतिरिक्तच 25,000 कोटींची कामं जी आहेत ती होत आहेत आणि या सगळ्यात कुठेतरी भ्रष्टाचार देखील होऊ शकतो आणि तो भ्रष्टाचार झाला तरी कोणाला याच्यातून दोषी आपण ठरवू शकत नाही, असं एक मोठं विधान जे आहे ते सध्या सामाजिक कार्यकर्ते विजय कुमार यांनी केल्याचं पाहायला मिळतं। पुण्याहून मी शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र।